सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, हर घर तिरंगा अभियान 2026 यामध्ये शाळा कार्यालयामध्ये किती दिवस झेंडावंदन करायचे, 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्याकडून कार्यक्रमाचे कोणते नियोजन देण्यात आलेले आहे आणि 2026 मध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत घरावर झेंडा नेमका किती दिवस ठेवायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपल्याच नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया आपण. तर बघा, आपल्याला जे नियोजन देण्यात आलेलं आहे मित्रांनो राज्याकडून, ते नियोजन यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता, मात्र त्यात काही बदल झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात आपण हा दुसरा व्हिडिओ तयार करत आहोत. बघा, हे पत्र आपण बघत आहात, 8 ऑगस्टचं पत्र आहे आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या संयुक्त सहीनं पत्र आहे. आणि बघा, कार्यक्रमाचं नियोजन बघूया आपण. हर घर तिरंगा अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत खालीलप्रमाणे उपक्रम राबवण्यात यावे. 9 ऑगस्टला तिरंगा पदयात्रा, सर्व गावोगावी सर्व शाळेत तिरंगा हातात घेऊन तिरंगा पदयात्रेचे आयोजन करावे. तालुका स्तरावर मुख्य कार्यक्रम आयोजित करणे. 10 ऑगस्ट 26 रोजी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, गावोगावी प्रत्येक शाळेत निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करायचे. 11 ऑगस्टला तिरंगा मॅरेथॉन, तालुका स्तरावर तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करणे. 12 ऑगस्टला तिरंगा पदयात्रा, व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करावे. विद्युत रोषणाई करावी. गावोगावी सर्व शाळेत तिरंगा हातात घेऊन तिरंगा पदयात्रेचे आयोजन करावे. व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करावे. तालुका स्तरावर मुख्य कार्यक्रम आयोजित करणे आणि सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये तिरंगा रंगात विद्युत रोषणाई करावी. 13 ऑगस्टला म्हटलेलं आहे तिरंगा रॅली, देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शन घडवून आणणे. तर गावोगावी तिरंगा रॅलीचे आयोजन करावे. संध्याकाळी गावोगावी स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टद्वारे फाळणीवर आधारित लघुपट नाटक यांचे आयोजन करावे. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी 13 ऑगस्ट पासून फाळणीवर आधारित प्रदर्शन भरावे. विद्यार्थी भेटीचे नियोजन करावे. 14 ऑगस्टला आहे मित्रांनो सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा सेल्फी अपलोड, जिल्हास्तरीय उपक्रम आणि प्रश्नमंजुषा. यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंदेश, गावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. सांस्कृतिक कार्यक्रमात वंदे मातरम गीताचा समावेश करावा. सर्व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनी सार्वजनिक संस्थांमध्ये व्याख्याने आणि चर्चासत्राचे आयोजन करावी. तसेच 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 दरम्यान MyGov पोर्टलवर होणाऱ्या राष्ट्रीय ऑनलाईन प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. संध्याकाळी गावोगावी स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट दाखवावे. आता मित्रांनो 15 ऑगस्ट बघा, 13, 14 आणि 15 आपण झेंडा दरवर्षी करायचो. यावर्षी मात्र 13 आणि 14ला झेंड्याचं नियोजन दिलेलं नाही. 15 तारखेला झेंड्याचं नियोजन दिलेलं आहे. सर्व घरे, दुकाने व शासकीय कार्यालय व खाजगी आस्थापना येथे ध्वजारोहण करावे व ध्वज संहितेचे पालन करावे. ध्वजारोहण करावे, ध्वज संहितेचे पालन करावे, म्हणजे दिवस मावळाच्या वेळेस आपल्याला दिवस मावळाच्या आधी झेंडा पुन्हा खाली घ्यायचा, म्हणजे घरावरचा देखील झेंडा आपल्याला खाली घेणं आहे. घरावर देखील एकच दिवस झेंडा राहील. गावोगावी प्रभात फेरी काढावी. हर घर तिरंगा वंदे मातरम या गीताचे 150 वर्षे झाल्याचे स्मरणार्थ शाळेमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वंदे मातरम गीताचा समावेश करावा. 16 ऑगस्टला देशभक्तीपर चित्रपट, संध्याकाळी गावोगावी स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात यावे. 17 ऑगस्टला तिरंगा प्रतिज्ञा सेल्फी अपलोड कॅन्डल मार्च काढणे. संध्याकाळी गावोगावी स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात यावे. कार्यक्रमाच्या शेवटी शांततापूर्ण मेणबत्त्या पदयात्रा कॅन्डल मार्च काढावी आणि शासनाच्या #तिरंगा.com या वेबसाईटवर जाऊन सेल्फी अपलोड करावी. हरघरतिरंगा.com वेबसाईटवर जाऊन सेल्फी अपलोड करावी. ही जी वेबसाईट आहे ना, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सेल्फी अपलोड करायला वेबसाईट इकडे तिकडे शोधायची गरज पडणार नाही. तर या पद्धतीने नियोजन दिलेलं आहे आणि म्हणजे घरावर, शाळेवर आणि सर्व शासकीय खाजगी कार्यालयावर जो झेंडा आपल्याला फडकायचा आहे तो एकच दिवस फडकायचा आहे, तो म्हणजे 15 ऑगस्ट या दिवशी. 15 ऑगस्ट याच दिवशी झेंडा फडकायचा आहे फक्त आपल्याला. आणि त्यामुळे 12, 13, 14 ला काही झेंडावंदन करायचं नाही. तर या पद्धतीने नियोजन दिलेलं आहे मित्रांनो. पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.